Hello everyone. In our previous lecture of fermentation technology, we have already started with the scale up and scale down processes, in which we have seen the scale up process, the objectives of scale up process, and the levels of scale up processes or fermentation, which were pilot scale, lab scale, and the laboratory scale experiments we have already seen. In today's lecture, we are going to study about the scale down process. Now, scale down is the situation where laboratory or pilot scale experiments are concluded under the conditions which mimic the industrial scale condition. Approaches is important in both the development of new product and the improvement of the existing full scale fermentation. The procedure have been reviewed. It means आपण लॅब पायलट स्केलमध्ये किंवा लॅब स्केलमध्ये जे काही स्केलअप प्रोसेस कॅरीड आउट करतो त्या सेम प्रोसेस काय केले जातात, मिमिक केल्या जातात इन द स्केल डाऊन प्रोसेस. स्केल डाऊन प्रोसेसमध्ये आपण फक्त हे काय करतो, लार्ज स्केलवरती लॅब स्केलवरती म्हणजे लॅबमध्ये किंवा स्मॉल स्केलमध्ये आपण जे काही एक्सपेरिमेंट परफॉर्म करून घेतलं आहे त्याचीच मिमिक्री करतो स्लाइटर लार्जर स्केलवरती इन द स्केल डाऊन प्रोसेस. आणि या स्केल डाऊन प्रोसेसमध्ये आपण ॲक्च्युअल कंडिशन्स चेक करतो फॉर द प्रोडक्शन अँड डेव्हलपमेंट ऑफ अवर न्यू प्रोडक्ट. Just conditions which were taken in the lab scale experiment are mimicked frequently in the scale down process. The frequently conditions achieved on the lab scale are impractical on the industrial scale. आपण लॅब स्केलमध्ये ज्या कंडिशन्स प्रोव्हाइड करतो त्याच कंडिशन किंवा त्याच सेम कंडिशन लार्ज स्केलमध्ये किंवा इंडस्ट्रियल स्केलवरती प्रोव्हाइड करणं स्लाइटली डिफिकल्ट आहे किंवा प्रॅक्टिकली पॉसिबल होत नाही. मग अशा वेळेस इनॲप्रोप्रिएट रिझल्ट येणं किंवा प्रोडक्ट प्रॉपरली प्रोड्यूस न होणं किंवा आपल्याला हवी ती इल्ड प्रोडक्टची न मिळणं हे असं होण्याचे किंवा एरर होण्याचे, कंटॅमिनेशन होण्याचे चान्सेस वाढतात. So, to avoid such problems of scale up process, the aspect to consider design of laboratory or pilot scale is set in the context with scale down process. आता स्केल अप प्रोसेसमध्ये आपण जे काही लॅब स्केल पायलट स्केलवरती एक्सपेरिमेंट करून घेतले होते हे इंडस्ट्रियल स्केलवरती डायरेक्टली जर अप्लाय केले तर तिथे लॉस होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून स्केल डाऊन प्रोसेसमध्ये आपण काय करतो, ह्या सगळ्या प्रोसेस फक्त मिमिक करतो लार्जर स्केलवरती. अँड इट कम्स अंडर सर्टन क्रायटेरियाज विच इन्क्लूड्स मीडियम डिझायनिंग. प्रॉपर मीडिया डिझाईन करून घ्यायचा फॉर विच इज रिक्वायर्ड ॲट इंडस्ट्रियल फर्मेंटेशन. मग एकदा का प्रॉपर रिलिव्हंट स्ट्रेनला रिक्वायर्ड असणारा मीडिया डिझाईन करून घ्यायचा. देन दिस मीडियम इज स्टरलाइज्ड. मीन्स सेकंड स्टेप इज युअर मीडियम स्टरलायझेशन. ॲज here we are doing large scale production of your desired product. So the sterilization process is very important to avoid the risk of contamination. As in pilot scale or lab scale we are taking small amount of medium, so the time required for the sterilization is smaller as compared to those process in scale down process. As the large amount of medium is used, so it requires the increased time to mimic the industrial solution.
आता स्केल डाऊन प्रोसेसमध्ये लार्ज अमाऊंट ऑफ मीडियम असल्यामुळे स्टरलायझेशनचा टाइम पण काय होतो, इन्क्रीज होतो. नेक्स्ट स्टेप इज युअर इनॉक्युलेशन प्रोसिजर. आता स्केल अप प्रोसेसमध्ये आपण लॅबमध्ये एक्सपेरिमेंट करताना आपल्याला काय झालं, इनॉक्युलम स्मॉल अमाऊंटमध्ये असलं तरी चालत होतं. बट ॲज वी आर टेकिंग हिअर ॲज अ स्केल डाऊन प्रोसेसमध्ये आपण मिमिक करताना काय करतोय, लार्जर स्केलमध्ये प्रोडक्शन करतोय. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट to inoculate the production or the fermentation inoculum in the optimum condition in the scale down approaches. एकदम ऑप्टिमम कंडिशन ॲडजस्ट करूनच आपल्याला काय करावं लागतं, स्केल डाऊन प्रोसेसमध्ये इनॉक्युलेशन करावं लागतं. The next step is number of generations. Now here, as we are taking large scale production in the scale down process, it requires the larger number of generations than the lab one. As in lab स्केल वरती एक्सपेरिमेंट करताना आपण स्मॉल अमाऊंट ऑफ इनॉक्युलम यूज करतो, स्मॉल अमाऊंट ऑफ मीडिया यूज करतो, म्हणून तिथे नंबर ऑफ जनरेशन्स कमी असल्या तरी चालतात. बट जेव्हा आपण स्केल डाऊन प्रोसेस करायला जातो, स्केल डाऊन प्रोसेसमध्ये काय होतं, लार्ज अमाऊंट ऑफ इनॉक्युलम असतं, मीडियाचं अमाऊंट जास्त असते, आणि प्लस आपल्याला प्रोडक्शन जे कॅरी आउट करायचं असतं त्याचं टायमिंग आणि ईल्ड मॅक्झिमम असल्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, इथे मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा मायक्रोबियलचे जे नंबर ऑफ जनरेशन्स आहे ते नंबर ऑफ जनरेशन्स पण काय करावं लागतात, इन्क्रीज करावं लागतात. देन द मिक्सिंग. Now whatever the medium is present, or whatever the contents are present inside the medium, it is very important to mix all those medium, so that all the bacteria or the microorganisms or the strain which we have used for the production of our desired product will get the proper nutrients in the adequate amount. मग त्याच्यातले जे पण काही आस्पेक्ट्स असतील किंवा कंडिशन्स असतील, मग ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन असेल, पीएच असेल, टेम्परेचर असेल, ह्या सगळ्या गोष्टी स्केल डाऊन प्रोसेसमध्ये प्रॉपरली ॲडजस्ट होणं खूप इम्पॉर्टंट असतं. त्याच वेळेस आपल्याला काय होतं की जे काही आपली स्ट्रेन आहे ते प्रॉपरली मीडियम युटिलाइज करून डिझायर्ड प्रोडक्ट काय करू शकतं, प्रोड्यूस करू शकतं. अँड द लास्ट स्टेप इज युअर ऑक्सिजन ट्रान्सफर रेट. For higher oxygen transfer rate can be achieved in laboratory fermenters than in the industrial scale one. आता इंडस्ट्रियल स्केलमध्ये ऑक्सिजन ट्रान्सफर करणं स्लाइटली डिफिकल्ट जातं, बट लॅब स्केलमध्ये आपण इझिली काय करू शकतो, लार्ज अमाऊंट ऑफ ऑक्सिजन ट्रान्सफर करू शकतो. So some approaches are set in the scale down process which reflects the oxygen transfer rates in the full scale fermenters. And by using all these aspects like media designing, media sterilization, inoculum procedure, number of generation, mixing and oxygen transfer rate, finally the scale down processes are carried out. Now as we have seen that scale up process is nothing but moving from lower cost and smaller scale to the higher cost and the larger scale. आपण स्केल अप प्रोसेसमध्ये काय करतो, छोट्या स्केलपासून लार्जर स्केलपर्यंत जातो. म्हणजे लॅबमध्ये आधी एक्सपेरिमेंट करतो, मग नंतर पायलट स्केल प्लांट म्हणजे स्मॉल स्केल प्लांट सेट करतो, तिथे पॉझिटिव्ह रिझल्ट आले तर मग आपण काय करतो, लार्ज स्केल प्रोडक्शनवरती जात असतो. ऑन द अदर हँड स्केल डाऊन इज अपोजिट ऑफ स्केल अप प्रोसेस. It is most often troubleshooting or further development of the large scale process that need experiments in the smaller scale. मग लार्ज स्केल प्रोडक्शनमध्ये कुठलेही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून स्मॉलर स्केलवरती जे काही
एक्सपेरिमेंट रिक्वायर्ड असतात ते सगळे एक्सपेरिमेंट्स आपण कुठे करतो, स्केल डाऊन प्रोसेसमध्ये करतो. Scale down process, it provides an experimental system at a smaller scale that duplicates the environment that exists at the larger scale. म्हणजे लार्ज स्केल प्रोडक्शन जेव्हा आपण एखाद्या इंडस्ट्रीमध्ये कॅरीड आउट करत असतो, तर त्या लार्ज स्केल इंडस्ट्री मध्ये ते एक्सपेरिमेंट कॅरी आउट करताना किंवा प्रोडक्ट प्रोड्यूस करताना जे काही एन्व्हायरमेंटल कंडिशन्स तिथे प्रेझेंट असतात, त्या सेम एन्व्हायरमेंटल कंडिशन्स स्मॉल स्केल वरती प्रोड्यूस केले जातात आणि तिथे प्रोडक्ट प्रोड्यूस करून चेक केलं जातं की वेदर हे प्रोडक्ट प्रोड्यूस केल्यानंतर आपल्याला फायदा होऊ शकतो की नाही, किंवा त्याच्या प्रोडक्टच्या प्रोडक्शनसाठी कुठल्या कंडिशन सेट करावे लागणार आहे, हे सगळं स्केल डाऊन प्रोसेसमध्ये चेक केलं जातं. त्यानंतरच इंडस्ट्रीयल लेवलवरती प्रोडक्ट काय केलं जातं, प्रोड्यूस केला जातो. ही सिम्पल मिमिक्री प्रोसेस आहे इंडस्ट्रीयल लेवलची. मिमिक द प्रोडक्शन फॅसिलिटीज ॲट द स्मॉलर स्केल. म्हणजे इंडस्ट्रीयल लेवलवरती ज्या काही प्रोसेस होतात त्याची फक्त मिमिक्री केली जाते स्मॉल स्केल प्रोसेसवरती. पॅरामीटर्स कॅन बी टेस्टेड मोर क्विकली अँड एक्सपेन्सिव्ह दॅन द प्रोडक्शन स्केल. इनएक्सपेन्सिव्ह. जर डायरेक्ट इंडस्ट्रीयल लेवलवरती जर आपण एखादा प्रोडक्ट प्रोड्यूस करायला सुरुवात केला तर तिथे काय होईल, कॉस्ट जास्त होईल. आणि जर सपोज तिथे फेल झालं किंवा प्रोडक्ट प्रोड्यूसच झाला नाही तर लॉस होण्याचे चान्सेस कसे असतात, जास्त असतात. म्हणून आपण काय करतो, स्मॉलर स्केलवरती हे पूर्ण एक्सपेरिमेंट कॅरी आउट करतं. म्हणजे स्वस्तात कमी कॉस्टमध्ये आपण काय करतो, प्रोडक्ट प्रोड्यूस करून घेतो. आणि जे काही एक्सपेरिमेंटल पॅरामीटर्स आपल्याला सेट करायचे, सपोज pH ॲडजस्टमेंट असेल, टेम्परेचर ॲडजस्टमेंट असेल, किंवा त्यांना आपल्याला किती अमाऊंट ऑफ मिडियम सप्लाय करायचं, हे जे चेक करण्यासाठी जे काही पॅरामीटर्स आपण सेट करतो ते आपण स्मॉलर स्केलवरती इझिली चेक करून मग नंतर इंडस्ट्रियल लेवलवरती काय करू शकतो, प्रोडक्शन कॅरी आउट करतो. Now this is the summary of scale up and scale down process. In scale up, product and process development tend to move in the small step, like lab scale to the bench scale, then the pilot scale, and finally the production scale. This reduces the risk with the larger investment in the next step. म्हणजे लार्ज स्केल इन्व्हेस्टमेंट जर केली तर रिस्क ऑफ लॉस जास्त असतो, ती अवॉइड करण्यासाठी स्केलअप प्रोसेस खूप इम्पॉर्टंट असतो. आपण तिथे काय करतो, स्मॉल स्केलपासून तर लार्जर लेवलपर्यंत जातो. अँड द स्केल डाऊन इज मेनली फॉर ट्रबल शूटिंग और डेव्हलपमेंट ऑफ प्रोसेस यूज्ड इन ऑनगोईंग प्रोडक्शन. प्रोडक्शन लेवलवरती ज्या काही प्रोसेस आपण कॅरीड आउट करणार आहे त्याची स्मॉलर स्केलवरती आपण काय करतो, चेकिंग करून घेतो इन द स्केल डाऊन प्रोसेस. दिस इज युअर स्केल अप प्रोसेस. इन फर्स्ट diagram you can see the laboratory scale, then pilot scale, and larger one is your industrial scale, which increases in the powers and the magnitudes. This is your scale up process. And in scale down process, this is your scale down process. The conditions in the small reactor should follow or mimic the conditions of processes in the large industrial bioreactors. आता इथे तुम्ही जे मोठं बायोरिएक्टर बघताय हे इंडस्ट्रियल लेवलचं आहे आणि राईट हँड साईडला तुम्ही एक स्मॉल बायोरिएक्टर बघताय. आता हे जे स्मॉल बायोरिएक्टर आहे ते स्मॉल बायोरिएक्टर विच इज इंडिकेटेड बाय द ॲरो, याच्या कंडिशन्स एक्झॅक्टली सेम असतात जसं इंडस्ट्रियल लेवलच्या कंडिशन्स असतात. या स्मॉल बायोरिएक्टरमध्ये आपण पूर्ण प्रोसेस चेक करतो, कॅरीड आउट करतो आणि मग सेम अप्लाय करतो इंडस्ट्रियल लेवलसाठी. दिस वॉज ऑल अबाउट युअर स्केल अप प्रोसेस. थँक्यू.